नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, चालाखीनं बोलायला शिका, कारण लोक तुमच्या प्रेमात पडतील. फक्त ही गोष्ट करा. मी या ठिकाणी आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन करतो. त्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन, माहिती, टिप्स, सूत्रसंचालन व भाषणासाठी दिल्या जातात. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. काही लोक मित्रांनो असे असतात की जे बोलायला लागले की सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. हे काही जन्मजात टॅलेंट नाही, हे आपण समजून घ्या. तर हे शुद्ध मानसशास्त्र आहे. आज मी तुम्हाला संवादाच्या अशा 5 सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. हे काही नेहमी स्माईल करा असे बोरिंग सल्ले नाहीत, तर मानवी मेंदूला हॅक करण्याचे मार्ग आहेत. चला सुरू करूया. 3 सेकंद पॉज. जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा लगेच उत्तर देऊ नका, तर 3 सेकंद थांबा, त्यांच्या डोळ्यात बघा आणि मग बोला. यामुळे समोरच्याला वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रश्नाला महत्त्व देताय आणि तुमचं उत्तर अधिक वजनदार वाटतं. जे लोक विचारल्याबरोबर बडबड करतात त्यांच्या शब्दांना अजिबात किंमत उरत नाही. 2 स्वतःची छोटीशी चूक दाखवा. आपल्याला वाटतं की आपण परफेक्ट दिसलो तर लोक आपल्याला पसंत करतील, पण सायकोलॉजिकल याच्या उलट सांगते. ट्रॅप हॉल इफेक्ट नुसार जेव्हा एखादी हुशार व्यक्ती स्वतःची एखादी छोटीशी चूक दाखवते तेव्हा लोक तिला जास्त पसंत करतात, कारण ती त्यांच्यासारखीच सामान्य वाटते. स्वतःवर हसायला शिका, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. 3 बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट. हे जे इफेक्ट आहेत ते आपण समजून घ्या. हे अतिशय शक्तिशाली ट्रिक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्यानं तुम्हाला पसंत करावं, तर तुम्ही त्यांची मदत करण्यापेक्षा त्यांना तुमची छोटीशी मदत करायला सांगा. उदाहरणार्थ, मला तो पेन पास करशील का? जेव्हा लोक तुमची छोटीशी मदत करतात तेव्हा त्यांचा मेंदू त्यांना सांगतो की मी याची मदत करतोय, म्हणजे नक्कीच हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. ही ट्रिक मित्रांनो, तुम्ही 100% ही ट्रिक काम करत असते. 4 लेव्हलिंग टेक्निक. हे काय आहे? तर माणसांना सर्वात जास्त काय आवडतं? स्वतःबद्दल ऐकायला. कोणी त्यांच्या प्रॉब्लेम बद्दल सांगत असेल तेव्हा त्यांना सल्ले देऊ नका, तर त्यांच्या भावनांना एक लेबल द्या. सांगा, तुझं बोलणं ऐकून असं दिसतंय की तू खूप मेहनत घेतली आहेस, पण तुला कुणी ॲप्रिशिएट केलं नाही. हे एक वाक्य ऐकल्यावर ती व्यक्ती तुमच्याशी मनाने जोडली जाईल. त्यांना उत्तरं नकोत, समजून घेणारं कोणीतरी हवंय. 5 रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग. मित्रांनो, चालाखीनं बोलणं म्हणजे सतत बोलणं नाही, किंवा पाठांतर केलेलं बोलणं नाही, किंवा मोठ्यानं बोलणं नाही, तर समोरच्याला वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांचे बेस्ट लिसनर आहात. यासाठी समोरच्या व्यक्तीच्या वाक्यातील शेवटचे 3 शब्द प्रश्नार्थक टोनमध्ये रिपीट करा. उदाहरणार्थ, काल मी ट्रॅफिकमध्ये अडकलो, माझा पूर्ण दिवस खराब गेला. तुम्ही पूर्ण दिवस खराब गेला असं प्रश्नार्थक विचारा. शेवटची जी असणारे 3 जे शब्द आहेत, हे ऐकल्यावरती आणखी उत्साहाने बोलतील. ही सर्वात फेवरेट ट्रिक आहे, करून पहा. मित्रांनो, संवाद म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही, तर तो मेंदूत आणि हृदयात जागा बनवण्याचा खेळ आहे. यातली कोणती ट्रिक तुम्ही आजपासून वापरणार आहात, तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मित्रांनो, आपण महाराष्ट्रात हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते आपण घडवतोय. तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरचे प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा, अभ्यासा, सराव करा, चिंतन करा, मनन करा, लिहून घ्या आणि याचा कार्यक्रमात वापर करा. तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक, त्याचबरोबर प्रभावी वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.